भूत 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 नाग्या, अरे उठ उठ उठ, काय झालं? उठ. ओरडतोयस कशाला? ओरडू नको तर काय करू? ना असं करायला बरंच काही नाग्या. घरी जाऊन बाबांना भांडी घासायला हेल्प कर, नाही तर अभ्यास कर. पण रात्री बेरात्री लोकांची झोपमोड कशाला करतोयस? ए तायडे, तिळगुळकरांना ना इथे पकडलो होतो मी. अरे मला कधी पकडलंस तू? मी आज होतो. मी नाही हो, मी तुमच्या नातवाबद्दल तिळगुळकरांबद्दल बोलतोय. काही बोलू नकोस, ऋषी आत घरात आहे. अगे ते घरात नाहीये, तेच सांगतोय. ते स्वतः इथे आले होते आणि ते भूत वगैरे काही नाही आता. मी त्यांना स्पर्श केला, मी त्यांना पकडून ठेवलं होतं. नाग्या, वेड्यासारखं बोलतोयस तू काही. तेच सांगतोय, मी वेडा नाहीये, मी वेड्यासारखं बोलत नाहीये. ते स्वतः इथे आले होते, मी त्यांना पकडून ठेवलं होतं आणि ते मला धक्का देऊन पळून गेले. कशावरून? कशावरून म्हणजे? मी इथे कसं काय पडेन मग? तुझं काही सांगता येत नाही. तू कुठेही जाऊन धडपडतो. बिग डील. तायडे, ह्यावेळी त्यांनी मला धक्का दिला म्हणून मी पडलो. अरे सुम्या, उठ लवकर उठ. बरं झालं तू आला. घाम बघ किती. अरे ते सोड, नशिबाने सगळे घराबाहेर गेले. त्या नागीचा वेडेपणा पहिल्यांदा उपयोगी पडलाय. उठ लवकर चल. झालं तुझं? आता माझं ऐक. ऋषी घरात झोपलाय नाग्या. तुझं ना आता खूप अति होतंय. अरे काय रे, तुला काय मिळतंय असं दुसऱ्यांना उगाच त्रास देऊन? ए, मी कुणाला त्रास देतोय? अगं मला त्रास होतोय, मला मनस्ताप होतोय. बघ माझे हार्टबीट्स वाढलेत बघ. हे बघ, इथे तिळगुळकर किंवा त्यांच्या रूपात दुसरं कोणीतरी होतं. अरे म्हणजे डमी म्हणायचं का तुला? तो काय देवानंद आहे? त्याचं कशाला कोण डमी असल? हा, मग डमी नव्हता ना तर ते तिळगुळकरच होते. मी गॅरंटी देतो. अगं मी खोटं बोलत नाहीये. मला काय वाटतं, आज झोपलेत ना ते तिळगुळकर नाहीये. चला चला, खात्री करून घेऊ. चला फॉलो मी. अरे ऋषा, अरे तुझा प्रोग्राम का मी करू का? अरे मी साधं शाळेत बडबड गीत पण नाही गायलं. हा ठीक आहे. बघ, मोबाईल घे आणि याच्यातून ना ऑडिओ फाईल अपलोड कर एक्झॅक्टली 8 वाजता. हा जा. फॉलो मी. या माझ्यासोबत या. उठवा त्याला. आता सुपाचं सूप आणि पाण्याचं पाणी होईल. ऋषी उठ रे, उठ. उठ बाबा उठ, नाही ते बेणं आम्हाला आयुष्यातून उठवेल. काय झालं? कसला आरडाओरडा करताय तुम्ही? अरे पेशंटला तुम्ही रेस्ट सुद्धा करू देत नाही. आता काय हॉस्पिटल सारखी पार्टी लावू का? शांतता राखा म्हणून. तिळगुळकर तुम्ही इथे कसे? अरे मी माझ्या नातवाला भेटायला आलोय. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ना म्हणून शांत राहतो. थँक्यू. हो, तुमच्या नातवाबद्दल बोलतोय. हो तिळगुळकर तुम्ही इथे कसे? मी इथे कसा? काय? अरे ऋषी, काय बोलतोयस तू? म्हणजे तू आम्हाला सोडून जाणार? नको रे असे धक्के देऊस. हो तिळगुळकर, या लोकांना धक्के द्यायला मी समर्थ आहे. ही जबाबदारी तुम्ही घेऊ नका. नाग्या, तू जरा गप्प बसशील? अरे ऋषी, अरे सांग ना बाबा, काय झालं? कशामुळे गेला जॉब तुझा? काय? तुझा जॉब गेला? हो. आता लपवण्यात काय अर्थ नाही म्हणून सांगतो. माझा मित्र कोल्हापूरवरून आलेला आणि माझ्याशिवाय त्याच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. राहायला घर नव्हतं. माझं घर मला ऑफिसने दिलं होतं आणि मला तिथे कोणाला ठेवायची परवानगी नव्हती. तरी पण मी त्याला तिथे लपवून ठेवलं आणि मी पकडला गेलो. म्हणजे मी ज्याला भूत समजत होतो तो माणूस निघाला. अहो बाबा, माझी सगळी मेहनत वाया गेली. भूत शोध केंद्र वाया गेलं. अहो माणसं काय कचऱ्याने पडले तो, पण तो जर भूत असता ना तर मजा आली असती. नक्या गप्प बस जरा. ऋषी, मग आता कुठे जाणार तू? कोल्हापूरला परत जातोय मी. का?
म्हणजे पुण्यातच जॉब शोध ना. जॉब मिळेल तेव्हा मिळेल, पण आता मला घर रिकामं करायचं. खूप वाईट झालं. तुला सांगतो ऋषी, या जगामध्ये शाश्वत असं काहीच नसतं. तू एक माझा सल्ला ऐकशील का? बोला काका. म्हणजे माझ्याकडे ना सिक्युअर्ड अशा खूप पॉलिसीज आहेत. म्हणजे कसं असतं, दर महिन्याला काही ठराविक रक्कम जमा करायची असते आणि एका ठराविक काळानंतर पुढच्या महिन्यापासून या रकमेच्या दुप्पट रक्कम तुम्हाला दर महिन्याला मिळत जाते. आता हे बघ कसं आहे, तू नोकरी करतोस, तुला दर वेळेला पगार मिळतो. अशी नोकरी गेली तर काय होणार? पॉलिसी सिच्युएशन काय आणि तुम्ही काय त्यावर आपली पोळी भाजताय? अगं मी पोळी कुठं भासतोय माझी, मी त्याच्या भल्यासाठी सांगतोय. आमची कंपनी ही आमच्या क्लायंटच्या नेहमी भल्याचाच विचार करते. हो. काका मी नक्की विचार करेन. हा, तिळगुळकर, मी काय म्हणतो, मी जर तुमच्यासाठी नोकरी शोध केंद्र बनवलं तर? इट्स ओके. नागेश मध्ये खरंच पोटेन्शियल आहे, तो खरंच बॉम्ब आहे. पण फक्त त्याच्यात पुरणपोळीचं पुरण भरण्यापेक्षा RDX भरा, चांगला धमाका करेल, मला खात्री आहे. ऑल द बेस्ट नागेश. थँक्यू. येतो मी. पल्लवीला निरोप दे की मी जातोय. पल्लू, ऋषी निघतोय. कृष्णकांत साहेब, तुमचा त्राग आम्ही समजू शकतो. ऋषानं तुमच्या भावना दुखावल्या, माहित आहे मला. त्यानं नियम तोडला, पण त्याहीपेक्षा जास्त त्यानं तुमच्या भावना दुखावल्या. याचा राग तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय मला. पण त्यानं असं का केलं याचा विचार करा. हे बघा दादा, त्यानं आमच्या ऑफिसचा नियम तोडलाय, एवढं कारण आम्हाला पुरेसे त्याला काढण्यासाठी. मान्य आहे मला, पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून थोडा विचार करा ना. कसला विचार? कसला विचार करायचा? मिस्टर ऋषिकेश आमच्याशी खोटेपणाने वागले. आणि प्लीज दादा, तुम्ही त्यांच्या खोटेपणाचं समर्थन करू नका. आय रिक्वेस्ट यू. कामिनी बेटा, त्यामागं त्याचा काही स्वार्थ असता. आपल्या मित्राला त्यांनी पोट भाडेकर म्हणून ठेवला असता आणि पैसे कमावले असते तर गोष्ट वेगळी होती. पण त्यानं आपली मैत्री निभावली. आजकालच्या स्वार्थी व्यवहारी जगात मैत्री निभावण्यासाठी कोणी स्वतःची नोकरी धोक्यात आणतं का? कृष्णकांत साहेब, माझा ऋषी मैत्रीला जागला. या गोष्टीचा विचार करून तरी त्याला माफ करावं. ठीक आहे दादा. ठीक आहे. काय ठीक आहे बाबा? अहो, एका क्षुल्लक गोष्टीसाठी तो माणूस आपल्याशी खोटं बोलतोय. उद्या दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी तो आपल्याशी खोटं नाही बोलणार याची गॅरंटी कोण देणार? कामिनी, एक मिनिट. अशा खोटारड्या माणसांना आपल्या ऑफिसमध्ये जागा नाही. अँड दॅट्स फायनल. हो, बोलला तो खोटं. आयुष्यात प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात खोटं बोलतो. ऋषीला शिक्षा करा, पण त्याआधी तुम्ही आयुष्यात कधीही खोटं बोलला नाही असं शपथेवर सांगा. मला पुन्हा एकदा विनंती करतो, तुमच्या निर्णयाचा फक्त एकदाच फेरविचार करा. येतो कृष्णकांत साहेब. मॅम, हे तर तुम्ही परमनंट झाल्याचं लेटर. कधी कधी मी माझ्या सगळ्याच स्टाफवर खूप अन्याय करते, खूपच चिडते. इनफॅक्ट मी त्यांचा विचार करायला हवा. राईट? सो तुम्ही इथे राहू शकता. थँक्यू, पण मी इथे नाही राहू शकत.